एकटी पडली आहेस, इतरांना जपता जपता हरवली आहेस ना. कधी काळी आपली वाटणारी माणसं सरड्याने रंग बदलावा तशी बदलली आहेत. तुला समजून घेणारं कुणीही नाही आहे. सोड ना, इतरांची मनं जपण्यापेक्षा तुझ्यातल्या तुला जप. नसू देत कुणी सोबत, तुझी तू राहा. स्वतःवर प्रेम करायला शिक. जे वाया गेलं त्याचा हळहळ हिशोब ठेवण्यापेक्षा जे हातात आहे त्याला कवटाळून जग. तू एकटी नाही आहेस, तुझी स्वप्न आहेत तुझ्यासोबत. काल मी ह्या खूप सुंदर ओळी वाचल्या आणि ते दिवसभर माझ्या मनातून जातच नव्हत्या. त्या ओळीचा अर्थ असा होतो की इतरांना जपता जपता स्वतःला हरवून बसवू नका, स्वतःलाही जपा. खरंच आपण महिला सगळ्यांची काळजी घेतो. मुलांनी जेवलं का, नवऱ्याला काही हवं आहे का, सासू सासऱ्यांची औषधं झाली का, आई बाबा ठीक आहेत का. पण या सगळ्यात आपण स्वतःला एकच प्रश्न विचारायचा विसरतो, मी आनंदी आहे का. आणि मला वाटतं इथूनच ओव्हरथिंकिंगला सुरुवात होते. कारण आपण स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतो आणि मग एकटं असताना तेच मन हजारो विचारांनी भरून जातं. म्हणून आजचा हा व्हिडिओ खास प्रत्येक त्या महिलेसाठी आहे जी बाहेरून हसत असते पण मनात मात्र खूप काही चाललेलं असतं. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या. आजचा विषय असा आहे की मला खात्री आहे इथे बसलेल्या जवळपास प्रत्येक महिलेला हा विषय कुठे ना कुठे स्वतःशी जोडलेला वाटणार आहे. सगळ्यात आधी मला हा एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हीही सतत ओव्हर थिंकिंग करता का. रात्री झोपायला गेल्यावर सगळे झोपलेले असताना तुमचं डोकं मात्र अजूनही चालू असतं का. मी असं बोलायला नको होतं, ती माझ्याकडे तसं का बघत होती, माझ्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल का, उद्या काय होईल, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, असे विचार सतत डोक्यात चालू असतात का. जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला कोणतं मोटिवेशन भाषण देणार नाही आहे, मी तुमच्याशी अगदी मनापासून गप्पा मारणार आहे. आणि खरं सांगायचं तर मलाही कधी कधी ओव्हर थिंकिंग होतं. म्हणून आपण सगळ्या मिळून आज या विषयावर मस्त गप्पा करूया. आपण महिला आहोत ना, आपण डोक्यात एकाच वेळी कितीतरी गोष्टी चालू असतात. सकाळी उठल्यापासून आज नाश्त्याला काय करायचं, मुलांचा डब्बा, नवऱ्याचा डब्बा, घर आवरणं, कपडे, भाजी, बिलं, आईचा फोन, सासूबाईंची औषधं, एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचं फंक्शन. आणि या सगळ्यात आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. रात्री जेव्हा थोडा वेळ मिळतो तेव्हा शरीर थकलं असतं पण मन अजून धावत असतं. आणि तिथूनच सुरू होते ओव्हर थिंकिंग. आपल्याला वाटतं मी विचार करते आहे म्हणजे मी समस्येवर उपाय शोधते आहे. पण खरं काय असतं माहिती आहे, आपण उपाय शोधतच नसतो. आपण त्याच विचारांभोवती गोल गोल फिरत असतो आणि जितका जास्त विचार करतो तितकाच जास्त ताण येतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगू. बघा, तुमच्या बाबतीतही असं होतं का. समजा तुम्ही कोणाला तरी फोन केला पण तिने तो फोन उचलला नाही, रिप्लाय केला नाही. आता त्याचं खरं कारण काही वेगळं असू शकतं. ती स्वयंपाक करत असेल, मुलांना अभ्यासाला लावत असेल, ऑफिसमध्ये असेल, फोन बाजूला ठेवलेला असेल. पण आपल्या डोक्यात काय सुरू होतं, माझ्यावर रागवली असेल का, मी काही चुकीचं बोलले का, आता ती माझ्याशी बोलणार नाही का. आणि 2 तासांनी तिचा फोन येतो, अगं फोन बाजूलाच राहिला होता. म्हणजे 2 तास आपण उगाच स्वतःलाच त्रास देत बसलो. आणखी उदाहरण एक सांगायचं झालं तर नवरा कधीकधी खूप शांत असतो, नेहमीसारखा बोलत नाही. बस आपल्या मनात विचार सुरू होतात, माझी काही चूक झाली का, सकाळी मी जे बोलले त्यामुळे रागवले असतील का, त्याला माझ्याशी बोलायचंच नाही का. आणि थोड्या वेळाने तो म्हणतो, ऑफिसमध्ये खूप काम होतं. म्हणजे त्याचा मूड थोडा खराब असेल पण आपण तो स्वतःशी जोडून घेतलेला असतो. सोशल मीडियामुळे तर ओव्हर थिंकिंग अजूनच वाढलेली आहे. इंस्टाग्राम उघडलं की कोणीतरी घर घेतलेलं दिसतं, कोणी फिरायला गेलेलं दिसतं, कोणाचं वजन कमी झालेलं आहे, कोणी नवीन साडी घेतली. आणि आपण सगळ्यांचं आयुष्य किती छान आहे, फक्त माझंच काही होत नाही. पण आपण एक गोष्ट विसरतो, सोशल मीडियावर लोक आनंदाचे फोटो टाकतात, संघर्षाचे नाही. म्हणून स्वतःची तुलना कधीच करू नका. मला एक सांगायचं आहे, दिवसभर विचार करून रात्री झोप न घेऊन समस्या खरंच सुटते का हो. नाही ना, उलट आपला आनंद कमी होतो. विचार करून करून मन थकून जातं आणि मग झोप होत नाही आणि दुसऱ्या दिवशीही आपल्याला फ्रेश वाटत नाही. म्हणूनच ओव्हर थिंकिंग म्हणजे समस्या सोडवणं नाही तर समस्येभोवती गोल गोल फिरत राहणं आहे. आता एक गोष्ट सांगू, कदाचित काही जणींना ती छान पटेल आणि काही जणी म्हणतील, अगं घरातच तर असतो, एवढं काय तयार व्हायचं. पण खरंच घरात आहोत म्हणून आपण स्वतःकडे दुर्लक्ष का करायचं. आपण अनेकदा म्हणतो, आज कुठे बाहेर जायचं नाही, आज घरीच तर आहोत.
आणि मग सकाळी आंघोळ झाली, एक जुना गाऊन घातला, केस कसे तरी बांधले, आरशात स्वतःकडे नीट बघितलंसुद्धा नाही आणि संपूर्ण दिवस तसाच गेला. आता मला सांगा, हे आपण कोणासाठी करतो? स्वतःसाठी का? नाही ना. मग आपण नेहमीच इतरांसाठी छान तयार होतो. लग्न असेल, कार्यक्रम असेल, बाहेर जायचं असेल, जेव्हा आपण किती छान तयार होतो, मग स्वतःसाठी का नाही? मी असं अजिबात म्हणत नाही की रोज भारी साडी घाला किंवा मेकअपच करा, तसं काहीच नाही. पण रोज सकाळी आंघोळ करून केस छान विंचरा, थोडंसं क्रीम लावा, तुम्हाला आवडणारे स्वच्छ आणि छान कपडे घाला, आरशात स्वतःकडे बघा आणि स्वतःलाच एक स्माईल द्या. विश्वास ठेवा, यामुळे मनात खूप मोठा बदल होतो. कारण आपण स्वतःला जसं पाहतो तसं आपलं मनही आपल्याशी वागायला लागतं. आता अजून एक गोष्ट, घरातले सगळे ऑफिसला गेले, मुलं शाळेत गेली, आता थोडा वेळ आपल्यासाठी मिळाला. पण आपण काय करतो, लगेच कोणाला तरी फोन लावतो. अगं काय चाललं आहे, काय झालं, काय नवीन, गप्पा मारणं चुकीचं नाहीच आहे. पण काही जणी अशा असतात ज्या रोज फक्त तक्रारीच सांगतात. आज सासूबाई असं बोलल्या, नवरा तसा वागला, मुलं ऐकत नाही, शेजारी नशी आहे, नातेवाईकांनी हे केलं, आणि आपण शांतपणे सगळं ऐकतो, फोन ठेवतो. पण फोन ठेवल्यानंतरही तेच विचार आपल्या डोक्यात फिरत राहतात. त्या समस्या आपल्या नसतातच, पण त्याचं ओझं आपण उचलायला लागतो. म्हणून मी असं म्हणेन, जिथे खरंच कोणाला आपल्या आधाराची गरज आहे तिथे नक्की ऐका. पण रोजच जर एखादी व्यक्ती फक्त नकारात्मक गोष्टी सांगत असेल तर थोडंसं अंतर ठेवायला काहीच हरकत नाही. कारण आपल्या मनाची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ही गरज आहे. तो वेळ स्वतःसाठी वापरा. तुम्हाला योगा आवडतो, मग 20-30 मिनटं योगा करा. डान्स आवडतो, मग मस्त आवडती गाणी लावा, कोणी बघत नाही, मनसोक्त नाचा. रांगोळी काढायला आवडत असेल, चित्र काढायला, शिवणकाम करायला, वाचन करायला किंवा झाडांची काळजी घ्यायला तुम्हाला आवडत असेल, नवीन रेसिपीज करून बघायला तुम्हाला जर आवडत असेल, आणि जे काही तुम्हाला मनापासून आवडतं ना ते करा. कारण जेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो तेव्हा आपल्या मेंदूला थोडा आराम मिळतो. त्या वेळेला सतत फिरणारे विचार कमी होतात, मन हलकं वाटतं आणि नकळत चेहऱ्यावर हसू येतं. आणखी एक गोष्ट, तुमच्या बाबतीत असं होतं का, तुम्ही घरी एकट्या असता आणि अचानक जुन्या गोष्टी आठवायला लागतात. त्यांनी माझ्याशी असं का बोललं, मी त्यावेळी असं उत्तर द्यायला हवं होतं का, घरच्यांनी माझी बाजू का घेतली नाही, मी एवढं सगळं करते तरी माझी किंमत का नाही, आणि बघता 5 वर्षापूर्वीच्या 10 वर्षापूर्वीच्या गोष्टीही आठवायला लागतात. मेन म्हणजे आपल्या प्रेग्नन्सीतल्या गोष्टी आठवायला लागतात, लग्नानंतरचे 2-3 वर्ष आठवायला लागतात. कधी डोळ्यात पाणी येतं, रडू येतं, मग पूर्ण दिवस ताजंतवानं वाटतच नाही, कामात मन लागत नाही, चिडचिड होते, आणि त्या चिडचिडीचा राग कधी मुलांवर, कधी नवऱ्यावर, कधी घरातल्या इतर माणसांवर निघतो, आणि मग घरातलं वातावरणही बिघडतं. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भूतकाळ बदलत नाही, पण आजचा दिवस आपण नक्की बदलू शकतो. जे झालं ते झालं, पण त्याच आठवणी रोज जगून आपण स्वतःलाच शिक्षा करत असतो, आणि त्याची खरंच गरज नाही. कारण तुम्हीही आनंदी राहण्याचा पूर्ण अधिकार ठेवता. आणि शेवटी मला प्रत्येक महिलेला एकच गोष्ट सांगायची आहे, आपण आयुष्यभर सगळ्यांची काळजी घेतो. मुलांनी जेवलं का, नवऱ्याला काही हवं आहे का, आई बाबा ठीक आहेत का, सासू सासरे ठीक आहेत का, घर आवरलं का, बिलं भरलीत का, सगळ्यांच्या आनंदाचा विचार करतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का, मी आनंदी आहे का? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचा विसरून जातो. आपण इतकं स्वतःला विसरतो की कधी स्वतःचं हसणंही विसरतो. आरशात स्वतःकडे बघून मनापासून हसलो होतो हेही आठवत नाही. आणि म्हणूनच आज या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करणार आहे. उद्यापासून फक्त इतरांसाठी नाही, स्वतःसाठीही जगा. रोज सकाळी छान तयार व्हा, केस नीट करा, तुम्हाला आवडणारे कपडे घाला, आरशात स्वतःकडे बघा आणि स्वतःलाच सांगा, मी सुंदर आहे, मी पुरेशी आहे आणि मी आनंदी राहण्यास पात्र आहे. हे वाक्य सुरुवातीला विचित्र वाटेल, पण काही दिवसांनी तुमच्यात होणारा बदल तुम्हालाच जाणवेल. आणखी एक गोष्ट, कृपया प्रत्येक गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास देणं बंद करा. लोक काय म्हणतील, कोणी काय विचार करेल, कोणी आपल्याला आवडतं की नाही, हे सगळं आपण कधीच नियंत्रित करू शकत नाही. पण आपलं मन शांत ठेवणं मात्र आपल्या हातात आहे. तुम्ही सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता, हे खूप छान आहे. पण स्वतःला दुःखी ठेवून दुसऱ्यांना आनंदी ठेवता येत नाही. कारण जेव्हा आई आनंदी असते तेव्हा घरातला माहोल वेगळाच असतो. जेव्हा पत्नी हसतमुख असते तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते. आणि जेव्हा एक स्त्री मनाने मजबूत असते तेव्हा संपूर्ण कुटुंब मजबूत होतं.
म्हणून स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही. स्वतःची काळजी घेणं ही चैनीची गोष्ट नाही, तर ती एक गरज आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक विचाराला उत्तर द्यायची गरज नसते. काही विचार फक्त येतात आणि त्यांना तिथेच जाऊ द्यायचं असतं. जसं आकाशात ढग येतात, थोडा वेळ थांबतात आणि निघून जातात, तसंच विचारांचंही आहे. त्यांना धरून बसू नका. आजपासून एक छोटासा बदल करायचा. रोज स्वतःसाठी अर्धा तास ठेवा. तो वेळ मोबाईलसाठी नाही, इतरांच्या समस्येसाठी नाही, फक्त आणि फक्त स्वतःसाठी. त्या अर्ध्या तासात योगा करा, चालायला जा, डान्स करा, रांगोळी काढा, देवाचं नामस्मरण करा किंवा फक्त शांत बसून चहा प्या. पण तो वेळ स्वतःला नक्की द्या. विश्वास ठेवा, हा छोटासा बदल तुमच्या मनात खूप मोठा फरक घडवेल. जर आजचा हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला एकदाही वाटलं असेल, अगं ही तर माझ्याच मनातली गोष्ट बोलते, तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण तुम्ही एकट्या नाहीच आहात. अशा लाखो महिला आहेत ज्या हसत असतात पण मनातून खूप काही सहन करत असतात. आपण सगळ्या एकमेकींना साथ देऊया, एकमेकींचं मन ऐकूया, पण त्याचबरोबर स्वतःच्या मनालाही समजून घेऊया. आणि आता एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, जे अजून घडलंच नाही त्यासाठी आज स्वतःचा आनंद हिरावून घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही.